नमस्कार मित्रांनो, तुमचं रुचिरामध्ये स्वागत आहे। मी शेफ पार्थ पडवळ, मी डी.वाय. पाटीलमध्ये प्राध्यापक आहे। मला मुलांना शिकवायला खूप आवडतं, तसंच मी तुम्हाला एक छानशी रेसिपी आज शिकवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे मिनी प्रॉन्स भाकरी टॅकोस। तर सुरू करूया आपली रेसिपी। मिनी भाकरी प्रॉन्स टॅकोस, त्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम कोलंबी, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर लागणारे मसाले लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ, लिंबूचा ज्यूस, लसूण, कैरी, टोमॅटोज, मिरची, कांदा, धनिया, तांदळाचं पीठ। सर्वात प्रथम आपण काय करूयात, आपण प्रॉन्सला म्हणजे कोलंबीला आपण ह्याला मॅरिनेशन करूया, कारण की या गोष्टीला थोडा वेळ लागणार आहे। आपण सुरुवातीला तिला मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून देऊ। आपण घेतली प्रॉन्सला कोलंबीला मी ऑलरेडी साफ केले, सोललेले आहे। त्याच्यातली जी नस असते साफ करलेले बेटर असतं, नाही तर काही त्रास होऊ शकतो। तर आपण पहिली थोडी प्रॉन्स घेऊया, त्याच्यात टाकू थोडे मसाले। सर्वात प्रथम मीठ टाकल्याने कुठच्याही गोष्टीचं पाणी, त्याच्या आतमध्ये जे वॉटर कंटेंट असतं पाणी, ते सोडायला चालू करतं। थोडं धनिया पावडर, थोडं जिरा पावडर, लाल तिखट आणि थोडी हळद। ह्याला मिक्स करून घेऊ चांगलं। ह्याच्यासोबत आपण थोडं ह्याच्यात लिंबूचा ज्यूसही टाकू, थोडं लिंबूचा ज्यूस। लिंबूच्या ज्यूसामध्ये ॲसिड असल्यामुळे तो जे आपलं कुठचंही मांस असतं, मटण झालं, चिकन झालं, त्याला तो डिझॉल्व करायला, नरम करायला चालू करतं। त्याच्या जोडीने आपण टाकू थोडी आलं लसूण पेस्ट आणि ह्याला चांगलं मिक्स करून ठेवून देऊ साईडला। आपण आता करूया आपली दुसरी तयारी, ती म्हणजे साल्साची। साल्सा म्हणजे काय, तर आपण कैरीपासून साल्सा बनवतो। आता ही जी डिश आहे नॉर्मली तुम्हाला मेक्सिकोमध्ये सापडेल, आणि हे टॅकोस पण त्या साईडचंच प्रसिद्ध डिश आहे। तर आपण सुरू करूया साल्सासाठी। तर पहिल्यांदा आपण त्याला सोलून घेऊ, कारण की जी साल आहे ती थोडी कच्ची राहते। कैरी आपली ही आंब्यासारखी नरम नसते, तर आपण पहिली याची साल काढून घेऊ। आता कैरी कशाला, तर साल्सा जो तुम्ही ऐकलं असेल, कोणी खाल्लं असेल, तर मोस्टली त्याच्यामध्ये टॅमॅटोज जातात, थोडा आंबटपणा देतात। त्याच्या बदली आपण टाकतोय कैरी। तर कैरीबरोबर नुसता आंबटपणा नाही, आपल्याला अजून पण चवी ॲड करायच्यात। तर आपण काय टाकणार त्याच्यामध्ये, आपण टाकू थोडीशी लसूण, आपण टाकू त्याच्याबरोबर थोडीशी मिरची तिखटपणासाठी, आणि आपण टाकू त्याच्यामध्ये अजून नंतर लिंबू, कापलेला कांदा, हे सगळं त्याच्यामध्ये येईल। आणि लास्टला आपण त्याच्यात थोडी धनिया टाकू। तर आपण अशी कैरी कापलेली आहे, तशी आपण आपली कैरी सोलून घेतली आहे। आता आपण ह्याचे थोडे साईडनी काप काढून घेऊ, त्याचे थोडे बारीक तुकडे करून घेऊ, कारण की आपल्याला काय करायचं, ह्याला शिजवून आपण ह्याला नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। ही घेतली थोडी कैरी, ह्याच्या जोडीने आपण थोडे टोमॅटोज, एकाचे 2 करून घेऊ भाग, एक मिरचीलाही थोडे 2-3 तुकडे केले चालतील, आणि थोडी लसूण साधारण एक बारीक करून घेऊ। आता दुसरी कृती म्हणजे आपण ह्याला पॅनमध्ये घेऊ आणि पॅनमध्ये गरम करायला चालू करू। थोडं तेल घेऊ, ह्याच्यात साधारण 2 चमचे। तर आपण आपलं सगळं जे कैरी, टोमॅटो हे आपण शिजायला टाकू। मिरची आणि लसूण,
ह्याला थोडं आपण हाय फ्लेमवरती कुक करत जाऊ. थोडंसं ते जळलेल्याची टेस्ट असेल तर त्याची चव खूप चांगली लागते. हे करताना आपण त्याला पूर्णपणे शिजवून घेत नाही. हलकासा नरमपणा येऊ दे तिथपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊ. तर बघू शकता आपण एक छान ह्याला असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण ह्याला वाटून घेऊ. याची आपण पूर्ण बारीक पेस्ट नाही, एक थोडीशी दरदरी आपण ह्याला तसा टेक्स्चर देऊन ठेवू. मिक्सरमध्ये घेऊ. मिक्सरमध्ये आता ह्याला आपण वाटून घेऊ. सो प्रेक्षको, बघू शकता तुम्ही आपण वाटल्यानंतर हिला अशी चांगली पेस्ट केलेली आहे. कैरी, टॅमॅटो, लसूण आणि मिरचीची. तुम्ही बघाल जवळून तर ह्याच्यामध्ये मी बारीक त्याची एकदम खिमट नाही केली. थोडंसं असं दरदरा त्याचा टेक्स्चर ठेवलेला आहे. त्यांनी काय होईल, जेव्हा आपण टॅकोस बनवणार आहोत तर आपल्या टॅमॅटो, कैरी थोडं माउथमध्ये फील येईल त्याचा. तर आपण वळू पुढच्या कृतीकडे. आपली कोलंबी मॅरिनेशन झालेली आहे. आपला साल्सा रेडी झालेला आहे. आपण पुढे जाऊ भाकरीच्या पीठ मळण्यामध्ये. भाकरी करताना सर्वात प्रथम आपण 1 कप तांदळाचं पीठ घेऊ. तुम्ही ह्याला असं काही नाही, ज्वारीची पण घेऊ शकता, बाजरीची पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि गरम पाणी. तर पाणी टाकताना आपण हळूहळू त्याच्यात पाणी मिक्स करणार आहोत. भाकरी आपण घरोघरी करत असतो. हा जो प्रकार जो आपण आज करतोय त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना एक नवीन टेस्ट मिळेल. टॅकोज नाव हे मॅक्सिकन आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तसं. ही डिश सर्वात जास्ती तुम्हाला मॅक्सिकोमध्ये मिळेल. आणि हिचं आगमन म्हणजे ही सुरुवातीला जे पर्शियन्स होते, म्हणजे स्पॅनिश लोक तिकडे गेलेले मॅक्सिकोला, त्यांना बनवायला सांगितलेली ही डिश टॅकोज. आपण हळूहळू याच्यात टाकत जाऊ. आणि आता ह्याच्यात गरम पाणी का टाकतात? आपण चपाती बनवताना थंड पाणी पण करू शकतो, पण चपातीमध्ये आपण वापरतो आटा आणि ह्याच्यात आपण वापरतो पीठ. आता चपातीमध्ये ऑलरेडी ग्लुटेन असतं. ग्लुटेन म्हणजे जो चिकटपणा जो मिळतो आपल्याला गहूमध्ये, तो तांदळामध्ये, ज्वारीमध्ये आणि भाकरीमध्ये तुम्हाला तो सापडणार नाही. त्यामुळे आपण गरम पाणी टाकतो, त्याने करून त्याचं ग्लुटेन फॉर्म होतं, असं चिकटपणा येतो आणि तो चांगलं आपलं पीठ तयार होतं. ह्याला आपण चांगलं मळून घेऊ. टॅकोज काय असतं, एक चपातीसारखं छोटा तुकडा असतो. आपण पुरीसारखं त्याची तुलना करू शकतो आणि त्याच्यावरती काही गोष्टी आपण देतो आणि त्याला ती लोक, जशी आपली पाणीपुरी कशी असते, शेवपुरी कशी असते, तशा प्रकारे ती लोक त्याला खातात. चमचमीत असतं ते. आणि आपल्या इथे आपण त्याला फक्त आपल्या भाकरीबरोबर थोडं त्याचं मिश्रण करतोय. तुम्हाला माहिती आहे का, आपण ही जी भाकरी बोलतो, सर्वात प्रथम भारतात भाकरी आलेली, चपाती नंतर आलेली. त्यामुळे जर तुम्ही आताच्या जमान्यात बघाल तर सगळे बोलतात आपण पौष्टिक खाऊया, तर सगळे भाकरी, ज्वारी, नाचणी ह्याच्यावरती जातात. त्याचं कारण हेच की आपल्याकडे आटा नंतर आला आणि भाकरी आपण पहिले खात होतो. असं आपलं पीठ झालेलं आहे. ह्याला आपण थोडं साईडला ठेवून देऊ आणि पुढची कृती पूर्ण करू. तर आपण ह्याला लाटून घेऊ.
आता ह्याच्याबरोबर आपण ह्याचे छोटे रिंग्स करून घेऊ. आणि आपला तवा गरम झाला की आपण त्याला त्याच्यावर शेकून घेऊ. तवा आपला तापलेला आहे. आपण ह्यांना आपल्या भाकऱ्यांना शेकून घेऊ. आपण त्यांना जास्त शिजवायचं नाही आहे. थोडा कलर आला दोन्ही साईडनी की आपण पुढच्या क्रियेकडे जाऊ की आपल्याला पुढे सालसा करायचा आहे. तर आपली ही भाकरी होईपर्यंत आपण अजून कांदा कापून घेऊ आपला, जो आपल्याला सालसाला लागणार आहे. ठीक आहे, आता तो कांदा घेऊ आपण बारीक. आपण जसं सुरुवातीला बोललो, आपण जो सालसा बनवणार आहोत तो टॅमॅटोपासून बनवतात मोस्टली. तर आपण त्याच्यामध्ये कैरीचा एक ट्विस्ट दिलेला आहे. आपल्या भाकऱ्याही आता फुललेल्या आहेत. आणि आपण ठेवून देऊ इथे. तिथपर्यंत आपला सालसा आपण पूर्ण करू. तर सालसासाठी घेतलेलं आपण म्हणजे हे मिश्रण, ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकलेले आहे, ह्याच्यामध्ये आपण कैरी टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये मिरची, लसूण हे आपण शिजवून ह्याची बारीक पेस्ट केलेली होती. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे अजून बारीक कांदा टाकू. थोडी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि अखेर थोडा लिंबूचा रस. तर आपला सालसा रेडी आहे, आपली भाकरी रेडी आहे. आता आपण शेवटच्या कृतीकडे जाऊ, ते म्हणजे आपण कोलंबी आता शिजवणार आहोत. तर आपण तेल गरम करून घेऊ कोलंबी फ्राय करायला. प्रेक्षक, असं काय हे नाही की आपण ह्याला कोलंबीत करू शकतो. तुम्ही पनीरही टाकू शकता, तुम्ही बटाट्याचे काप टाकू शकता. त्यांनी करून तुमच्या टॅकोजला जर तुम्हाला व्हेजिटेरियन खायचं असेल तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी पण टाकून खाऊ शकता. आता तेल गरम होऊ दे. छान मॅरिनेट झालेले आहेत. तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण त्याच्यात कोलंबी सोडू. थोडंसं याला कोटिंग दिल्यावर थोडंसं क्रिस्पी होतात. प्रेक्षक, जसं मी मगाशी बोललो, भाकरी ही भारतात पहिली आलेली, चपाती नंतर. त्यामुळे आपण भाकरीला विशेषतः प्राधान्य देतो. तुम्हीही जर ही डिश घरी ट्राय केलात, मुलांनाही आवडेल. कारण की टॅकोज म्हटलं तर ते थोडं इंटरनॅशनल नाव येतं. आणि प्लस तुम्ही त्यांना काही अनहेल्दी नाही पण हेल्दी भाकरी खायला देत आहे. जसं बघितलं, कैरी, टॅमॅटो, कांदा हे सगळं आपल्या घरी सहज तुम्हाला सापडू शकतं. आप बघू शकता आपली कोलंबी चांगली शिजलेली आहे. करकरीत लागणार आहे ती. आपण तिला काढून घेऊ.
तर प्रेक्षको, आपली सगळी तयारी झालेली आहे. आपली प्रॉन्स फ्राय झालेली आहे, आपला साल्सा रेडी आहे, आपले भाकरी टॅकोज रेडी आहेत. तर आपण ह्याचं प्लेटिंगसाठी आता तयारी करू. तर सर्वात प्रथम आपले टॅकोज घेऊ, भाकरी घेऊ, त्याच्यावरती आपण हा साल्सा टाकू. ह्याची चव सांगायची तर असं तुम्हाला थोडा तिखटपणा मिळतो, थोडा आंबटपणा मिळतो कैरीचा, आणि कांदा असल्यामुळे थोडा त्याच्यामध्ये थोडा चमचमीतपणा येतो. ह्याच्यावरती आपण आपली कोलंबी टाकू. प्लेट्स मी आणलेले आहेत. प्लेटिंग हे अतिशय एक इम्पॉर्टंट पार्ट आहे प्लेटिंगचा, कारण की जर प्लेट चांगली नसेल किंवा आपण साध्या प्रकारे दिलो तर त्या गोष्टीची चांगली चव लागत नाही. मी माझ्या नेहमी मुलांना हे शिकवत असतो की आपण खाणं नजरेने आणि पहिलं खातो, त्याच्यानंतर आपण तिला चव बघतो, त्याच्यानंतर आपण त्याला एक हाताने फील करून बघतो कसे, आणि तशा प्रकारे आपण सगळे आपले सेन्सेस वापरतो जेवण खाताना. अजून एक करून घेऊ. तसंच तुम्ही ह्याला एक स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणूनही देऊ शकता. तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. आणि एखादा लिंबू. तर अशा प्रकारे आपली ही डिश रेडी झाली आहे. खूप सोपी डिश आहे, तुम्ही घरी ही आरामातही करू शकता. प्रॉन्सच्या जागी जसं मी बोललो, तुम्ही पनीर वापरू शकता, बटाटा वापरू शकता, आणि मला खात्री ही तुम्ही डिश नक्की ट्राय कराल आणि तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल. साहित्य: कोळंबी, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ, लिंबाचा रस, लसूण, कैरी, टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ. मिनी प्रॉन्स भाकरी टॅकोज बनवण्यासाठी सुरुवातीला कोळंबी स्वच्छ करून घ्यावी. त्यामधला काळा धागा काढून टाकावा. कोळंबीमध्ये थोडंसं मीठ, थोडं धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, लिंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि थोडा वेळ मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यावं. साल्सा बनवण्यासाठी कैरीची साल काढून घ्यावी. कैरीचे, टोमॅटोचे, हिरवी मिरचीचे आणि लसणाचे तुकडे करून घ्यावेत. एका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कैरी, टोमॅटो, मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यावं. याची पेस्ट तयार करून घ्यावी. तांदळाच्या पिठाची गरम पाणी वापरून भाकरी तयार करून घ्यावी. तयार भाकरीचे वाटीच्या साहाय्याने पुरीप्रमाणे गोल कट करून घ्यावेत आणि भाजावेत. कैरीच्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून घ्यावा. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशनसाठी ठेवलेल्या कोळंबी तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करून घ्याव्यात. सर्व करताना भाकरीवर साल्सा लावून घ्यावा आणि त्यावर कोळंबी ठेवावी. तयार आहे मिनी प्रॉन्स भाकरी टॅकोज. रुचिरामध्ये पुन्हा भेटू एका नवीन भागामध्ये. थँक्यू.